स्वानंदी, रिअली व्हेरी सॉरी स्वानंदी. मणी सर, काहीही बोलायची गरज नाहीये. सगळं कळतं मला. प्लीज. आणि आता परत एकदा सॉरी म्हणालात तर मी रागवे ना. स्वानंदी, तुम्ही माझ्या आयुष्यातली एकमेव व्यक्ती आहात जिला माझी काळजी आहे. मणी सर, मी कायम तुमच्या सोबत आहे. चला झोपा आता. काय करू? स्वानंदीला फोन करते. तिच्या एका मेसेजने माझं समाधान नाही होणार. मी काल मणीची जी अवस्था होती ती बघितल्यानंतर तर मला नाही राहत आहे. मी स्वानंदीला फोन करते. वॉर्डन मॅडमचा फोन. मणी सरांना कळलं तर ते चिडतील माझ्यावर. पण वॉर्डन मॅडम त्या खूप काळजीत असणार. त्यांच्याशी बोलायला पाहिजे. हा मॅडम बोला. स्वानंदी, मणी कसा आहे? ठीक आहे ना? तब्येत ठीक आहे ना त्याची? मॅडम मणी सर ठीक आहेत. मी रात्रीच मेसेज केला होता ना तुम्हाला मणी सर ठीक आहेत म्हणून. हो, पण तू खरं सांगतेय? तुझ्या आवाजावरनं वाटत नाही. काय झालंय स्वानंदी? खरं बोल ना, काय झालंय स्वानंदी? मॅडम मणी सर खूप चिडले होते. सरपोतदार साहेबांच्या घरी राहायचंच नाही असं म्हणत होते. काय? मग काय, आम्ही घर सोडलं. घर सोडलं? हो मॅडम, आम्ही घर सोडलं आणि आम्ही फक्त आमचे कपडे आणि सामान घेऊन बाहेर पडलो. मणी सरांनी तर गाडीची चावी पण परत दिली. काय केलं तुम्ही? अगं थोडा विचार करायचा ना. असं रात्री बेरात्री असं घर सोडतं का कोणी? कशाला रिस्क घ्यायची होती? मॅडम अहो, आमच्या फॅक्टरीमध्ये राजाराम दादा होते. त्यांच्या खोलीत आहो. मणी सर झोपले. मणी सर? कोणाचा फोन आहे स्वानंदी? स्वानंदी, फोन कोणाचा आहे? स्वानंदी, या बाईचा आणि आपला काही संबंध नाही. का बोलताय त्यांच्याशी तुम्ही? काही गरज नाही यांना अपडेट द्यायची. मणी सर, मणी सर अहो ऐका माझं. वॉर्डन मॅडमनी काहीच केलेलं नाही. मला त्यांचं नाव सुद्धा ऐकायचं नाहीये. अहो पण हे बघा, अहो स्वानंदी, हे बघा, मी तुम्हाला सांगतोय ना, अशा लोकांशी बोलण्यात वेळ वाया घालवू नये. आणि राजाराम, तू दारात का उभा? ये ना. गुड मॉर्निंग मनी सर. गुड मॉर्निंग. मनी सर, कशी लागली तुम्हाला झोप आमच्या या लहानशा खोलीत? कमाल. बरं झालं. अहो मी काल रात्रीपासून विचार करत होतो तुम्हाला झोप लागेल की नाही, तर लागली ना. हे नाश्ता घ्या, गरम गरम आहे, लगेच करून घ्या. अरे राजाराम, मी का करत बसलाय हे सगळं? वहिनी, तुम्ही सुद्धा. अहो बाहेरून मागवलं असतं ना आम्ही. मनी सर, आता आमच्या घरच्या पाहुण्यांना बाहेरचं जेवण घालू का आम्ही? करा ना नाश्ता प्लीज. मनी सर,
एक विचारू का? बोल. नाही म्हणजे मनी सर, तुम्ही इथे काल अचानक आलात म्हणून विचारावंसं वाटलं. काल मी विचारलं नाही, तुम्ही हे इथे अचानक वहिनींना घेऊन आलात, कसे काय? म्हणजे काय कळलं नाही मला. सगळं ठीक आहे ना? नाही, आणि साहेबांना माहित आहे का? नसेल तर मी सांगतो त्यांना. नाही 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 नाही, त्याची काही गरज नाही राजाराम. काय झालं कसं झालं मी तुला सविस्तर सांगेल, पण आता मला या विषयावर बोलायचं नाही. आणि प्लीज तू सुद्धा माझ्या समोर साहेबांचा विषय काढू नकोस. अहो मनी सर, असं काय बोलताय तुम्ही? मी जे आहे तेच बोलतोय राजाराम. आणि अजून एक महत्वाचं, हे बघ राजाराम, आत्ता माझ्याकडे कुठलंच काम नाही. मला जसं काम मिळेल तसं मी दुसरीकडे राहायला जाईल. जितके दिवस मी या रूम मध्ये राहिलोय त्याचे पैसे मी तुला देईन. अहो मनी सर, हवं तर तुम्ही पिस्तूल घ्या आणि त्यातली गोळी मारा मला, पण असं काय बोलू नका. अहो तुमच्यासारखे देव माणसांची पावलं या घराला लागली म्हणजे आमचं भाग्य झालं की. तुम्हाला हवे तेवढे दिवस तुम्ही इथे राहा. अगं तुला सांगतो, मी इथे मुंबईला आलो होतो ना कामाच्या शोधात, तेव्हा माझ्या हाताला काम नव्हतं, डोक्यावर छत नव्हतं. पण माझ्या हाताला काम आणि डोक्यावर छत या देव माणसाने दिले, म्हणजे मनी सरांनी. हे मी कधीच विसरणार नाही. आणि मनी सर, हे घर तुमचंच आहे असं समजा आणि पाहिजे तितके दिवस राहा. थँक्यू. मनी भाऊ, तुम्ही ह्यांच्याकडे लक्ष देऊ नका. अहो यांचं एकदा बोलणं चालू झालं की थांबतच नाही. तुम्ही पहिले नाश्ता करून घ्या, नाही तर थंड व्हायचा. वहिनी तुम्ही सुद्धा. कालही आमच्यासाठी जेवण बनवलं, आताही हा नाश्ता बनवला. तुम्ही का करताय सगळं? तुमचं रुटीन खराब होईल याने. अहो मनी भाऊ, तुम्ही आता आमचे पाहुणे आहात की नाही, मग आम्ही असं बरं तुम्हाला बाहेर खाऊ देऊ? नाही नाही, बाहेरचं नाही. म्हणजे आजपासून आम्ही इकडेच स्वयंपाक करणार. हा. गॅसची सोय करू आम्ही तशी. हा फक्त मीठ मिरची लागली की मी येईल तुमच्याकडे हक्कानं मागायला. तुम्ही कवा बी या स्वानंदित आहे, पण आता माझ्या हातानं केलेलाच तुम्हाला नाश्ता करायला लागणार. आणि तो पण आमच्या समोर. करा लवकर. झालं समाधान? कसं झाला नाश्ता? कमाल झालाय. मनी सर, तिकडे चहा आहे, तो पण पिऊन घ्या. चला, ते आपण निघूया.